आज आपण एक चविष्ट रेसिपी बनवणार आहोत, बेबी कॉर्न मसाला। बेबी कॉर्न म्हणजेच लहान आकाराची भाजी जी मुख्यतः मक्याच्या कणसांपासून बनवली जाते। हे ताजे आणि कुरकुरीत असतात। त्यांचा वापर अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो। बेबी कॉर्न मसाला ही भाजी इतकी चविष्ट होते की तिचा स्वाद आपल्या जिभेवर रेस्टॉरंटसारख्या भाजीचा ठसा उमटवेल। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे सगळ्यात आधी आपल्याला भाजीसाठी मसाला तयार करायचा आहे। त्यामुळे मी एका पॅनमध्ये काही मसाला भाजून घेणार आहे। इथे मी सफेद तीळ, जिरे, धने, तमालपत्र, कढीपत्ता, लसूण असं सगळं काढून घेतलेलं आहे। आणि आता हे आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। इथे पॅनमध्ये मी तेल टाकल्यानंतर सगळे जे पदार्थ आहेत ते भाजण्यासाठी काढलेले ते सगळं भाजून घेणार आहे एकत्र। तमालपत्रसुद्धा मी यामध्ये भाजून घेणार आहे आणि हे नंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। फक्त तमालपत्र मी नंतर भाजल्यानंतर बाजूला काढून ठेवणार आहे, ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं नाही आहे। आता हा मसाला आपल्याला आधी सगळा तयार करून घ्यायचा आहे। बेबी कॉर्नमध्ये कॅलरी कमी असतात, त्यामुळे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांना हे योग्य आहे। तसेच बेबी कॉर्नचे अजूनही फायदे आहेत। यामध्ये उच्च फायबर असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत करते। बेबी कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि खनिजे भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे आपल्याला आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे। म्हणूनच आपण बेबी कॉर्नचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे। आता इथे तुम्ही बघू शकता सगळं जे आपण कढीपत्ता, तमालपत्र आणि सफेद तीळ वगैरे होतं ते सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। लसूणसुद्धा यामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि नंतर मग ते पॅनमधून काढून घ्यायचं आहे। त्याच पॅनमध्ये आता मी इथे कांदा बारीक करून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा बारीक करून घेतलेला आहे। याची आपल्याला ग्रेव्ही करायची आहे, म्हणून आधी हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। पॅनमध्ये मी आधी थोडंसं तेल टाकलेलं होतं आणि त्यामध्ये आधी कांदा भाजून घेणार आहे। वेगवेगळं भाजणार आहे दोन्ही पण, कांदा आणि टोमॅटो। आधी कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। इथे मी थोडी क्वांटिटी जास्त घेतलेली आहे कांदा आणि टोमॅटोची। आपण असा मसाला तयार करून फ्रीजला सुद्धा 2 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो। हा असा मसाला जर आपण तयार ठेवला तर आपल्याला पटकन कोणतीही भाजी वेळेवर करता येते। इथे बघू शकता तुम्ही कांदा आपला लालसर भाजून झालेला आहे। आता हा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याच पॅनमध्ये नंतर मी थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे। तमालपत्र इथे मगाशी मी भाजलेलं होतं ते बाजूला काढून ठेवलेलं आहे। टोमॅटोसुद्धा आपल्याला थोडंसं असं मऊ पडेल अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। टोमॅटो आणि कांद्यामुळे ग्रेव्ही छान येते, त्यामुळे टोमॅटो जास्त प्रमाणात घेतले मी, कांदा आणि टोमॅटो। बेबी कॉर्नचा अजून एक फायदा आहे, बेबी कॉर्नमुळे कॅलरी कमी असतात बेबी कॉर्नमध्ये आणि यामध्ये विटॅमिन्ससुद्धा भरपूर प्रमाणात आहेत। जे कोणी डायबिटीजचे पेशंट आहेत त्यांना रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बेबी कॉर्न अतिशय उपयुक्त आहेत, त्यामुळे ते सुद्धा डायबिटीजचे पेशंट त्यांच्या आहारात बेबी कॉर्नचा समावेश करू शकता। बेबी कॉर्नचा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या आहारात समावेश करू शकतो। आता इथे आपल्याला टोमॅटोसुद्धा भाजून झाल्यानंतर ते काढून घ्यायचे आहे। सगळा मसाला आपला रेडी झालेला आहे भाजून। आता हा मसाला आपल्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे आणि मग नंतर मिक्सरला याची व्यवस्थित बारीक पेस्ट करायची आहे। मसाला थंड झाल्यानंतर
मी तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. नंतर त्याच पॅनमध्ये मी तेल टाकून थोडंसं जास्तीचं तेल टाकायचं आहे आपल्याला, कारण मसाला परतण्यासाठी मसाला पण थोडासा जास्त होता. मी तो एक्स्ट्रा मसाला काढून ठेवणार आहे. नंतर भाजीसाठी जो पाहिजे आहे तोच घेणार आहे. पॅनमध्ये थोडंसं जिरे मोहरीची फोडणी देऊन मी तमालपत्र टाकलेले आहे, जे आपण आधीच थोडेसे भाजले होते तेल टाकून, तेच मी पुन्हा त्यामध्ये टाकले आहे. आणि जो मसाला मी बारीक केला होता मिक्सरमध्ये त्याची पेस्ट अशी व्यवस्थित परतवून घेणार आहे. ही मंद गॅसवर आपल्याला ही पेस्ट जवळजवळ 10 मिनिट व्यवस्थित परतवायची आहे. इथे मी एका प्लेटमध्ये लाल तिखट, कसुरी मेथी, हळद, हिंग, गरम मसाला आणि 1 चमचा असा वेगळा मसाला आहे माझ्याकडे भाजीचा, तोही घेतलेला आहे. 2 प्रकारचे मसाले आणि लाल तिखट, कसुरी मेथी, हळद, हिंग असं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं होतं आणि भाजीच्या प्रमाणानुसार मी ते टाकणार आहे त्यामध्ये आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता लाल तिखट आणि मसाला टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला कमी गॅसवरच 5-1 मिनिटं व्यवस्थित ते परतवायचं आहे. हे जे आपले भाजीचं वाटण आहे ते आपण व्यवस्थित परतवलं ना की भाजीला चवही छान येते. त्यामुळे कमी गॅसवर हे व्यवस्थित वाटण परतवायचं आहे. इथे बघू शकता आपलं भाजीचं वाटण रेडी झालेलं आहे. हे असं वाटण आपण फ्रीजला 2 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. हे आता मी थंड होऊ देणार आहे आणि अशा डब्यामध्ये काढून ठेवणार आहे. आणि मग यातलंच थोडंसं वाटण मी परत बेबी कॉर्नच्या भाजीसाठी वापरणार आहे आणि बाकीचं वाटण फ्रीजला स्टोअर करणार आहे. इथे अशा प्रकारे बेबी कॉर्न बाजारात मिळतात. आता हे बेबी कॉर्न आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कापून घ्यायचे आहेत आपण आणि आधी ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. इथे मी अशा शेपमध्ये ते कापून घेतलेले आहेत आणि मग नंतर एकीकडे गरम पाणी व्हायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी थोडंसं ते शिजवणार आहे. आधी स्वच्छ धुवून घेतलं मी ते बेबी कॉर्न. इथे बघू शकता तुम्ही गॅसवर गरम पाणी झालेलं आहे आपल्याला आणि त्यामध्ये नंतर मग मी ते बेबी कॉर्न ठेवणार आहे. थोडंसं असं मीडियम ते शिजतील अशा पद्धतीने आपल्याला ते शिजवायचे आहेत. इथे 10 मिनिट कमी गॅसवर आपल्याला फक्त ते बेबी कॉर्न पाण्यात ठेवायचे आहे, गरम पाण्यात, कारण ऑलरेडी गरम पाणी होतं झालेलं उकळलेलं. त्यामध्ये आपल्याला फक्त ते बेबी कॉर्न असे मीडियम याच्यामध्ये शिजतील अशा पद्धतीने आपल्याला ते शिजवायचे आहेत, कारण नंतर आपण भाजीत ते पुन्हा शिजवणार आहोत. इथे आता एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि जे बेबी कॉर्न आपण गरम पाण्यामध्ये शिजवून घेतले होते, मध्यम याच्यामध्ये शिजले आहेत, ते पूर्णतः शिजलेले नाही आहे, ते आता मी पुन्हा या पॅनमध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहे. इथे आपले जवळजवळ ते व्यवस्थित परतवून झालेले आहे, इथे बघू शकता तुम्ही. आणि मग नंतर त्यामध्ये आपण ते जे वाटण केलेलं होतं भाजीचं, आपल्याला किती वाटण पाहिजे किंवा किती भाजी करायची आहे त्या प्रमाणात आपण ते वाटण यामध्ये मिक्स करायचं आहे. इथे मी थोडंसं वाटण भाजीला टाकलेलं आहे. भाजीचं वाटण टाकून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ते व्यवस्थित एक कमी गॅसवर 5 ते 7 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. तो मसाला पूर्णपणे त्या बेबी कॉर्नला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण ते व्यवस्थित परतवायचं आहे. हे असं भाजीचं वाटण जर आपण तयार करून ठेवलं ना, भाजीला चवही छान लागते आणि घाईच्या वेळेस आपण कोणतीही भाजी अगदी पटकन करू शकतो. त्यामुळे तुम्ही हे वाटण असं फ्रीजला करून ठेवू शकता. घाईच्या वेळेस जे कोणी ऑफिसला जात असेल, नोकरदार स्त्रिया वगैरे, त्यांना तर असं भाजीचं वाटण खूप उपयोगी येतं. आणि किंवा पाहुणे वगैरे घरी येणार असतील आणि घाईच्या वेळी अशी काहीतरी वेगळी स्पेशल भाजी करायची असेल, त्यावेळी आपल्याला असं वाटण उपयोगी येतं. इथं ते परतवल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे भाजीला. मला भाजीला जास्त रस्सा धरायचा नव्हता म्हणून मी अगदी थोडंसं गरम पाणी टाकलं आणि कमी गॅसवरच ही भाजी उकळवू दिली आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे भाजीला. भाजी जेव्हा पूर्णपणे होते ना, तेव्हा गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून एक 10-15 मिनिट भाजी उकळवली की भाजी अशी छान त्याला तरी पण येते
आणि अगदी रेस्टॉरंटसारख्या भाजीसारखी आपली भाजी रेडी होते. इथे बघू शकता तुम्ही, भाजी आपली तयार झालेली आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही भाजी तयार करून आपल्या घरात काही प्रोग्राम असेल किंवा सणवार असेल तर ही बेबी कॉर्नची भाजी तयार करू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते प्लीज मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.